तर सोलापूरमध्ये शिवसेनेच्या नेत्या अनिता माळगेंचा माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रेंवर त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे। जिल्हा परिषदेसाठी तिकीट मागितल्यावर म्हेत्रेंकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। शिवसेना नेत्या अनिता माळगे यांनी म्हेत्रेंवर हा गंभीर आरोप केलाय। मी कोणतीही धमकी दिलेली नाही असं सिद्धराम म्हेत्रेंनी स्पष्ट केलंय। जर अनिता माळगेला बोरामणी जिल्हा परिषद गट जरा दिलात तर मी पूर्णपणे ह्या 9 झडपीच्या प्रक्रियेमधून मी बाहेर पडतो। हे म्हणजे एक हुकुमशाही पद्धतीने पूर्णपणे एक दबाव गट किंवा दबाव आणायचं काम साहेबांनी करत आहेत। आणि इथं लाडक्या बहिणीला न्याय तर दूर, एखाद्या माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील महिलांसाठी झटणाऱ्या महिलांवरती अन्याय करून इथं पूर्णपणे लाडक्या बहिणीचा पत्ता कट करण्यात आलेला आहे। असला कुठला धमकीचा प्रकार मी केला नाही, कोणाला धमकी दिली नाही। आणि सगळ्यांना माहित आहे सिद्धाराम म्हेत्रे कसा आहे, काय आहे, कोणाला आजपर्यंत धमकी दिली नाही, कोणाला चापट सुद्धा मारल्या नाही, गोळ्या घालायची लांबची गोष्ट। हे प्रकार काय म्हणजे अनिताताई माळगे यांना जिल्हा परिषदला उभारायचं होतं। मग त्यांनी जिल्हा परिषदच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होते। तिथं आमचं धनय साचलार म्हणून पहिल्यापासून काम करत होतं। आम्ही त्यांना सांगितले बा जिल्हा परिषदला उभारायला अजून तेवढं तुमची तयारी झालेली नाही, ते धनय साचलारांनी तयारी केलेली। तुम्ही जिल्हा परिषदला तुम्हाला उभा करून एक शेट घालवण्यापेक्षा कशाला हे करता, म्हणून त्यांनी त्याला मला तिकीट आता मिळत नाही म्हणून त्यांना गोंधळ सुरू केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।